हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीचे आपले हॉल तिकीट आलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या वेबसाईटवरती जायचं आहे. पोलीस रिक्रुटमेंट 2025.maha.it.org या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं फॉर्म्सवरती क्लिक करून काय करायचं आहे, तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे. हॉल तिकीटमध्ये तुमचं अर्ज क्रमांक तिथं तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख, तर या प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे. त्यांनी दिलं आहे की इथे जर बघितलं तुम्ही तर हा तसं एक्झाम्पलमध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल आणि 17 मे 1992 तुमची जन्मतारीख असेल, तर काय करायचं, तुमचा अर्ज क्रमांक जसंच तसा टाकायचा, त्याच्या पुढे स्पेस द्यायचा नाही, 17 मे 1992 असं टाकून पुढे जायचं आणि तुमचा हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या एक्झामसाठी. तर चांगल्या प्रकारे तुम्ही एक्झाम देऊन या. आणि सध्या तरी थोडाफार जो कालावधी राहिला आहे 2-3 दिवस, तर त्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं जे काही राहिलं असेल ते तुम्ही थोडंफार कवर करा, म्हणजे तुमचा एखादा क्वेश्चन त्यामधून तरी जमेल. जे येतं आहे ते वाचल्यापेक्षा तुम्हाला जे थोडंफार येत नाही आहे त्याच्याकडे थोडंफार ते जर लक्ष दिलं, 1-2 क्वेश्चन काय करा, ह्या 2-4 दिवसामध्ये तुम्ही काहीच करू नका. फक्त जे आपले 15 मार्च रोजी जे एक्झाम झाली होती त्याचे क्वेश्चन सोडवा. बाकी जे लो मार्ग पोलीस भरती झाली होती, बँड्समन झाली होती, तर त्याचे एक्झाम्पल सोडवा. किंवा जे पोलीस भरती चालक जे असेल त्याचे पेपर तुम्ही सोडून बघा. तुम्हाला जे येत नाही आहे टॉपिक ते त्याच्यावरती तुम्ही मग तुम्हाला तिथेच कळून जाईल की बाबा की आपल्याला ह्या टॉपिकवरती जमत नाही आहे. जर वेळ मिळाला तर मी तर म्हणतो नवीन टॉपिक वाचत बसू नका. जो आहे त्याच्यावरती चांगला फोकस करण्याचा प्रयत्न करा. जे 10 मार्क तुम्हाला येत नाही ते सर्वांनाच येत नाही, कारण 100पैकी 100 कोणीच मार्क घेत नाही पेपरमध्ये. तर पेपरमध्ये आपल्याला घ्यायचे किती, 80 ते 90च्या मध्ये तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे. ओके. जर याचा पेपर चांगला गेला असेल, मैदानीचा, ग्राउंडचा, तुम्हाला 40 ते 45च्या मध्ये मार्क असतील किंवा 40 ते 50च्या मध्ये मार्क असतील, तर तुम्हाला इथं पेपरमध्ये जास्त मार्क्स नाही घ्यायचे. 80 ते 80 ते 90च्या जवळजवळ तुम्हाला मार्क्स घ्यायचे आहे. त्याच्यावरतीच तुम्हाला फोकस करायचं आहे. जे 10 एक्झाम्पल तुम्हाला येत नाही ते सर्वांनाच येत नसतात. त्याच्याविषयी तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही काय करा, PYQ आपले सोडवत राहा. म्हणजे तुम्हाला PYQ म्हणल्यापेक्षा आता लेटेस्ट जे पेपर झाले ते, म्हणजे तुम्हाला जो ट्रेंड आहे एक्झामचा तो कळेल आणि एक्झाम्पल कसे येत आहे, पेपरमध्ये क्वेश्चन कसे येत आहे ते कळेल. तर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या एक्झामसाठी. हॉल तिकीट आले आहे तर तुम्ही मुंबई पोलीस भरतीचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या.